गुजरातच्या एका प्रसिद्ध हिंदू मंदिरात परंपरेच्या नावाखाली आरोग्याशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये सुमारे 3000 किलोचा प्रसाद मिळवण्यासाठी भक्तांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. काही मिनिटांतच हा संपूर्ण प्रसाद गायब झाला असला तरी या प्रक्रियेत स्वच्छतेचे आणि शिस्तीचे 3:13 वाजल्याचे पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे दृश्य संतापजनक आहे. प्रसादासाठी भक्त एकमेकांवर तुटून पडले असून चेंगराचेंगरीत अनेकांचे पाय थेट प्रसादावर पडत आहेत. इतकेच नव्हे तर प्रसादासाठी एकमेकांना लाथाबुक्क्या मारण्यापर्यंत भक्तांची मजल गेली आहे. प्रचंड गर्दी आणि उकाड्यामुळे भक्त घामाघूम झाले असून तो घाम प्रसादात मिसळत आहे. मात्र श्रद्धेच्या नावाखाली या गंभीर अस्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून लोक तोच प्रसाद आपल्या पिशव्यांमध्ये भरताना दिसत आहेत. परंपरेनुसार हा प्रसाद घेतल्याने आरोग्य, शक्ती आणि समृद्धी मिळते अशी भक्तांची धारणा आहे. मात्र ज्या पद्धतीने हा प्रसाद वाटला आणि गोळा केला गेला त्यावरून आरोग्याचे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दात आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. परंपरा अर्थपूर्ण असली तरी मूलभूत स्वच्छता आणि सुरक्षिततेचा अभाव असणे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. अनेकांनी प्रसादावर पाय देणे हे पाप असल्याचे म्हटले असून श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या या प्रकारावर टीका केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार हे माहीत असताना मंदिर प्रशासनाने योग्य नियोजन का केले नाही असा सवालही उपस्थित केला जात आहे. भक्ती असावी पण ती डोळस असणे गरजेचे आहे. केवळ परंपरेचे पालन करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याला धोक्यात घालणे किती योग्य आहे असा विचार आता या निमित्ताने सोशल मीडियावर सुरू झाला आहे.